तुमच्या सगळ्यांसाठी मी बाप्पा कंठीचं ट्युटोरियल घेऊन आली होती आणि तुम्हाला सगळ्यांना तो खूप आवडला आणि मला सगळ्यांनी खूप छान प्रतिसादसुद्धा दिलात आणि खूप असे सबस्क्रायबर आहेत. त्यांनी मला तो व्हिडिओ बनवून पोस्ट पण केला आहे की मॅम आम्ही हा असा बाप्पाचा कंठी बनवला आहे, कसा वाटतो आहे. सो खरंच सगळ्यांनी खूप छान बनवला होता आणि मला खरंच खूप छान वाटलं की मी ट्युटोरियल पोस्ट केल्यानंतर तुम्ही ते स्वतः सगळेजण बनवत होतात आणि खूप छान वाटलं मला ते पाहून. सो आता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बाप्पाचे कर्णफूल, जे आपण कानासाठी यूज करतो. तर ते कसे बनवायचे, तर त्याच्यासाठी मी 20 गेजची तार घेतली आहे आणि लूप्स केला आहे त्याचा, जे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. आणि त्याच्यावरती आपण बाप्पाच्या कंठीसाठी जे फ्लावर केले होते पिकॉकचे, ते फ्लावर मी बनवले आहे आणि ते फ्लावर अटॅच करून आपण ते कर्णफूल बनवणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण 18 mm मणी पण वापरलेले आहेत मोतीचे. सो अशा प्रकारे मी तो फ्लावर अटॅच करून घेतला आहे आणि त्याच्यावरती मग आपण ते मोती वापरणार आहोत. सो तुम्हाला आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओज कशा वाटत आहेत हे तुम्ही मला सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला रिप्लाय द्या. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा एखादा समोरच्या माणसाचा जेव्हा आपल्याला रिप्लाय येतो त्यावेळेस आपल्यालासुद्धा गोष्टी करण्यासाठी खूप छान बोलतात ना, आनंद होतो किंवा एखादा प्रतिसाद मिळाला तर आपणसुद्धा त्या गोष्टी नेहमी खूप मनापासून करतो. तर तुम्हाला हे व्हिडिओज माझे कसे वाटतात, कारण हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे यूट्यूबसाठी मी करते आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप छान आवडत आहेत, तुम्ही सगळे मला त्याचा प्रतिसादसुद्धा खूप छान देत आहे, हे मला खरंच खूप छान वाटतं आहे. तर आता इथे बघा आपण लॉक बीट्स वापरलेले आहेत. इनविजिबलसाठी आपण जे लॉक बीट्स वापरतो ना, ते एंडिंगला आपल्याला इथे वापरायचे आहेत, जेणेकरून आपण तारेचा कमी यूज करतो. सो अशा प्रकारे मी तो इयरकप बनवून घेतलेला आहे आणि इयरकपसुद्धा बनवून झाल्यानंतर मला फोटोज पाठवा, व्हिडिओज पाठवा की तुम्ही केलेला इयरकप कसा झाला आहे. आणि प्लस तुम्हाला जर पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर मी क्लासेससुद्धा घेते ज्वेलरी मेकिंगचे, बेसिक टू ॲडव्हान्स. आपल्या कंटिन्युअसली बॅचेस चालू असतात आणि माझ्या बॅचेस ह्या स्टुडंटच्या अकॉर्डिंगली असतात, म्हणजे स्टुडंटच्या वेळेप्रमाणे आपल्या बॅचेस चालू असतात. अकॅडमीमध्ये माझं टायमिंग तसं असतं, स्टुडंटला ज्या वेळेत